बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। प्रत्येक ध्येयासाठी सज्ज मिशन यशस्वी भारताच्या नौदलाची ताकद यामध्ये दाखवण्यात आलेली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये बुलेट प्रूफ कारचा समावेश झालाय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवलेली आहे। एस जयशंकर यांना आधी झेड श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यात 33 कमांडो होते। आता त्यांच्या सुरक्षेत बुलेट प्रूफ कारचा समावेश करण्यात आलेला आहे। सीआरपीएफ कमांडो परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या सांभाळताना दिसतात। जयशंकर यांना आता बुलेट प्रूफ कार देण्यात आलेली आहे। त्यांच्या सुरक्षेत वाढ झालेली आहे। त्यांच्या ताफ्यामध्ये आता कारचा समावेश जो आहे तो करण्यात आलाय। पाकिस्तानी लष्कराचं भारताच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालं नसल्याचा आव पाकिस्तानी नेत्यांनी आणला। मात्र ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा हल्ला पाकला मुळापासून हादरवणारा होता। तिथले 11 सैनिक या हल्ल्यामध्ये ठार झाले अशी माहिती आहे आणि या माहितीच्या आधारे पाक बेनकाब झालाय। तो कसा पहा। पाकिस्तानचे 11 सैनिक ठार। सैनिक ठार झाल्याची पाकची कबुली। पाकनं स्वतःच दिले पराभवाचे पुरावे। हा व्हिडिओ नीट पहा। या व्हिडिओत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज जखमी लष्कराच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची विचारपूस करतायत। पाकनं आतापर्यंत या हल्ल्यात कुणीही जखमी नाही असं वारंवार सांगितलं, मात्र खुद्द लष्कर प्रमुख सैनिकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं पाकचा खोटारडेपणा उघड झालाय। आता हा व्हिडिओ नीट निरखून पहा। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 51 जण ठार झाले, ज्यामध्ये 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 सैनिक जखमी झाले आहेत आणि याची पाकिस्ताननं स्वतःच कबुली दिली। त्यामुळे सुरुवातीला विजयाचा जल्लोष करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय। पाकिस्ताननं फक्त 11 त्यांचे सैनिक मृत्युमुखी पडले असं जरी म्हटलं असलं तरी भारताच्या दाव्याच्या अनुसार कमीत कमी 35 ते 40 सैनिक हे मारले गेलेले आहेत आणि एलओसीच्या अक्रॉस 50 जणांचा खात्मा करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे की काही मिनिटांमध्येच भारत पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करून त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस आणि मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त करू शकतो, तर काही मिनिटातच त्यांच्या आर्म्ड फोर्सेसला आणि एकूणच संरक्षण सिद्धतेला कशा प्रकारचं खिंडार भारत पाडू शकतो। पाकिस्ताननं माघार घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली, मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं हे आता समोर येऊ लागलंय। त्यामुळे भारताकडून पाकला न विसरता येणारी चौथी चपराक तर बसलीच, पण चांगलंच कंबरडही मोडलं गेलंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। भारतीय सैन्याची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे। बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण शोपियामधील एन्काउंटर बाबत या पत्रकार परिषदेमध्येच माहिती मिळणार आहे। शोपियामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय सैन्य दलाला यश आलं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती आता दिली जाणार आहे। त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर सैन्याची आज पत्रकार परिषद होणार आहे। शोपियामध्ये एन्काउंटर जो आहे तो काल करण्यात आला आणि त्यानंतर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या एन्काउंटर संदर्भात काय माहिती दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। काल 3 दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्य दलानं केला आणि त्यानंतर आता
आज ही पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाईल. सैन्याची ही पत्रकार परिषद आहे आणि त्यामध्ये या तीनही दहशतवाद्यांबद्दल माहिती दिली जाईल. ते कुठले होते, किती दिवसांपासून जम्मू काश्मीर या परिसरामध्ये, शोपिया परिसरामध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडून किती शस्त्रसाठा सापडलेला आहे या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाणार आहे. आणि त्यांचा नेमका मनसुबा काय होता, पुढे त्यांना नेमकं काय करायचं होतं, कुठे ते कारवाई करणार होते किंवा कुठे हल्ला करणार होते या संदर्भात सुद्धा माहिती जी आहे ती आज सैन्याकडून दिली जाणार आहे. त्यामुळे आज या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पाकिस्ताननं आणखी एक निर्लज्जपणा केल्याचं समोर आलं. बघा, दहशतवाद्यांना प्रत्येकी 1 कोटीचं इनाम जाहीर केलं. पाहुयात 60 सेकंदात बातमी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल, तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे. दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तान आतंकीस्तान आहे आणि आता याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय आणि त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरिदकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली आहे. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान आहे असं हा बाप म्हणतोय. एवढंच नाही तर नाराए तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा यावेळेस या व्यक्तीनं दिल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. मेरे 2 बेटे शहीद हैं इंशाअल्लाह. मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं तो मेरे 5 बेटे और ने इंशाअल्लाह. मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह दे दें. तर तिकडे अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रॅगननं पुन्हा डोकं वर काढलंय. बघा, इथल्या अनेक ठिकाणांना चीननं नाव देण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भारतानं कडक पवित्रा घेतलेला आहे आणि नाव देण्याचे चीनचे निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे, राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं आता सांगितलंय. त्यामुळे चीनची खोडी ही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात झटपट 100 मध्ये. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आता 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आली असं सांगितलं. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींसोबत या संदर्भात बैठक पार पडली. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असल्याची माहिती मिळते. याशिवाय जर बघितलं तर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी चर्चा होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची आहे. आज काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देखील मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहिले. भूषण गवई यांना 6 महिन्यांचा काळ कामासाठी मिळेल. ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील. तर शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा अनोखा अंदाज आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर बुलढाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय. यावेळेस आमदार संजय गायकवाड संपूर्ण परिवारासोबत गाण्यावरती टेका करत आनंदोत्सव साजरा करताना दिसले.
शाळांमधील विद्यार्थ्यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण वाढले, त्यातूनच धडा घेत आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमावली जारी झाली आहे. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन, पालक आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी आहे. तर शाळांमध्ये सुरक्षेबाबत कडक नियमावली असावी अशी मागणी पालकांकडून केली जाते. कल्याण डोंबिवली पालिकेची नालेसफाई सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय. पालिकेची पहिल्या टप्प्यातील नालेसफाई 40% पूर्ण झाली आहे. तर येत्या 17 दिवसांमध्ये पालिकेला उर्वरित 60% नालेसफाई पूर्ण करावी लागेल. ठेकेदारांना संत गतीने काम करत असल्यानं नोटिसा देखील पालिकेने काढलेल्या आहेत. अंदमानच्या समुद्रामध्ये काल नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं. यंदा मोसमी पाऊस 8 ते 10 दिवस आधीच दाखल झाला. त्यामुळे केरळमध्ये मान्सून 25 ते 27 मीटर तळ कोकणामध्ये 5 जूनपर्यंत येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवलेली आहे. तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले. सुदैवानं यात कुठली दुर्घटना झाली नाही. मात्र पिकांचं मोठं नुकसान झालं. भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि आता एक मोठी बातमी आपण बघूयात, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक सुद्धा केली आहे. बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल हा गुजरातचा असून तो सध्या फरार आहे. विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती. या संदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी जाणून घेतली. आपण बघूयात. प्रमाणात बँक अकाउंट उघडून ते विकण्याचा प्रकार खरं तर उघडकीस आलेला आहे आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचे बँक अकाउंट्स आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी जुहू पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद लांडगे आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक बातचीत करणार आहोत. सदर गुन्हा हा जुहू पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल झालेला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे, अविनाश कांबळे नावाचा. त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे 1000 रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे, परंतु लाडकी बहीण या योजनेचा कुठेही संबंध नाही आहे या अकाउंटमध्ये. फक्त त्यांनी या योजनेच्या हेडचा वापर करून अकाउंट ओपन करून घेतलेले आहेत. ते सर्व 150च्या जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत. नमूद बँक अकाउंटमध्ये असलेली अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेली आहे. तर 150च्या आसपास असलेल्या बँक अकाउंटमधून आम्ही जवळपास 19 लाख रुपये सीज केलेले आहेत. कॅमेरापर्सन अरविंद वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर या संदर्भात अधिकची अपडेट आता आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. चोपडपट्टीतील नागरिकांची लाडकी बहीणच्या नावाखाली फसवणूक झाली. बँक खाता उघडताच तात्काळ 1000 रुपये दिलेले आहेत. बँक खात्यांचा तपशील गुजरातमधील आरोपीला पुरवला असल्याची देखील माहिती सध्या मिळते. याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक खात्यामागे 4000ची कमाई झालेली आहे आणि 2500 बोगस बँक खाती उघडल्याची देखील शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते. 2500 बोगस बँक खाती उघडलेली आहेत आणि या 2500 खात्यांमध्ये अशा प्रकारे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे जमा करून नागरिकांची शिवाय प्रशासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचं आपण बघतोय. यानंतर पुन्हा एकदा वेगवान घडामोडी. नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद असेल. महापालिकेच्या मोरबे जलाशयाच्या जलवाहिनीमधून वारंवार आपण बघतोय पाणी गळती होते आणि ती बदलण्याचं काम आज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता भुकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरून नवी मुंबई शहराला होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचं काम झाल्यानंतर उद्या संध्याकाळी शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. रत्नागिरीमध्ये आता आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात होणार आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शिळधरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 150 दशलक्ष घनमीटर पाणी साठा जास्त आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठा 10 जूनपर्यंत पुरेल इतका आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 83 टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. पाणी टंचाईवर नागरिकांना खासगी टँकरांचा आधार आहे. तर यावेळेस यापैकी केवळ 6 टँकर सरकारी असून 77 खासगी टँकर वापरण्यात येत आहेत. आपण पाहतोय साताऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये अजूनही चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचं दिसून येते. तर कोयनेसह 6 धरणांमध्ये सुमारे 45 टीएमसी पाणी आहे. तर कणेर आणि उरमोडीमध्ये चांगला साठा उपलब्ध असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणांमध्ये साठा वेगानं वाढू शकतो. अनेक गावांची तहान सुद्धा भागते.
बुलढाण्यामध्ये मोताळा शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा, याशिवाय पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जातात. शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. चिंचवड स्टेशन परिसरामध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. पिलरचा लोखंडी सांगाडा ग्रेड सेपरेटरवरती पडल्यानं रस्त्यानं जाणारे प्रवासी थोडक्यात वाचले. रात्री 11 वाजता दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान मेट्रो कामामध्ये हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला. पुणेकरांचा पीएमपी बसमधून प्रवास आणखी सुलभ होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यामध्ये 1000 बस येणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला. सीएनजीवरती चालणाऱ्या या बसेस सध्या आपल्याला दिसत आहेत. राज्यातील वाहन चालकांकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक असतं, मात्र असं असताना अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नो पीयूसी सर्टिफिकेट नो इंधन धोरण लागू करणारे आणि या नियमांमध्ये पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहन चालकाला पीयूसीची प्रत बंधनकारक केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीसोबत वीट उत्पादकांचं नुकसान झालं. वीटभट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह आहे. यांना विमा सुरक्षा कवच मिळावं आणि असंच झालं तर नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल अशी मागणी सध्या केली जाते.